नमस्कार. आज धानोरा या गावी आपण या पत्रकार परिषद गावी आज आपण चतुर्युध महोत्सवाचं ध्वजारोहण केलं आहे आणि हे ध्वजारोहण आपल्या परिसरातील प्रत्येक समाजातून आपण एक पती पत्नीचं एक जोडा आपण घेतलं आहे आणि त्या प्रत्येक समाजातील एकेका प्रतिनिधी त्या जोडप्याकडून आपण आज ध्वजारोहण केलंय. या ध्वजारोहणाच्या माध्यमातून मला संदेश हाच द्यायचा होता की आपण सर्व एक आहोत, आपण सर्व जाती समाजाने एकत्रित यावं, समरस व्हावं आणि या राष्ट्राला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा. म्हणून आज जे ध्वजारोहण केलं, विशेष आणखी कुणाला निमंत्रित न करता आपण परिसरातील सर्व समाजाच्या एक प्रतिनिधी व्यक्तीकडून आपण हे आजचं ध्वजारोहण केलंय आणि या कार्यक्रमाची यशस्वी अशी सुरुवात केली आहे. 9 ते 14 एप्रिलच्या दरम्यान या ठिकाणी चतुर्युध महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या ठिकाणी पुरातन असं प्रसिद्ध सतपंथ ज्योत मंदिर आहे, ज्या ठिकाणी अखंड ज्योत प्रज्वलित आहे. त्या मंदिराचा जीर्णोद्धार आपण केलाय आणि त्या मंदिरामध्ये भगवान विष्णूंच्या दशावतारांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव आहे आणि या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या निमित्त आपण या ठिकाणी महाविष्णू यागाचं आयोजन केलंय, ज्यामध्ये अनेक यजमान सहयजमान सहभागी होणार आहेत पंचक्रोशीतील. आणि दररोज रात्री या ठिकाणी गोपीगीत, श्रीमद भागवत अंतर्गत दशमस्कंदातील गोपीगीत या विषयावर रात्री 8 ते 10:30 वाजेपर्यंत माझी कथा आहे. आणि 14 तारखेला समरसता संत संमेलनाचं आपण आयोजन केलंय, ज्या समरसता संत संमेलनामध्ये मंचावर 150 ते 200 संत महात्मा वेगवेगळ्या परंपरा आणि संप्रदायाचे उपस्थित असतील. 14 तारखेला श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून त्या समरसता संत संमेलनाची आपण सुरुवात करणार आहोत. या चतुर्विध महोत्सवाचं आयोजन करण्यापाठीमागचा हेतू समाज समरस व्हावा, समरसता वाढावी आणि जनकल्याण व्हावं. त्या हेतूनेच या महाविष्णू याग, मला असं वाटतं की हे पहिलं मंदिर परिसरातील आहे जिथे 10 अवतारांच्या मूर्तीची प्रतिष्ठा होते आहे आणि या ठिकाणी विष्णू यागाचं एवढं भव्य दिव्य आयोजन पहिल्यांदा होत आहे. विष्णू यागाच्या माध्यमातून मंत्राधीन भगवान या मंत्रोच्चाराच्या माध्यमातून आपण परमेश्वराला आवाहन करणार आहोत की सर्वांना सुख समृद्धी प्राप्त झाली पाहिजे, विघ्न दूर झाली पाहिजेत, सर्वांचं राष्ट्राचं कल्याण व्हावं, समाज समरस व्हावा आणि या जात समाज जे भेदाभेद आहेत त्या भिंती तोडून आपण माणूस म्हणून, हिंदू म्हणून एकत्रित यावं, यासाठी या संपूर्ण चतुर्युध महोत्सवाचं या ठिकाणी आपण आयोजन केलंय. या आयोजनामध्ये गुजरात, मध्य प्रदेश आणि संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या निवास, भोजन आणि संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो की या चतुर्युध महोत्सवाच्या या भव्य दिव्य आयोजनात आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन करतो. इथे जे भाविक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, तर येणाऱ्या सगळ्या भाविकांच्यासाठी निवासाची पण व्यवस्था आपण करतो आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या भोजनाची व्यवस्था आपण करतो आहे आणि पार्किंगची व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था अशी वेगवेगळ्या समितींच्या माध्यमातून, कारण गुजरात, मध्य प्रदेश लांबूनही भाविक येणार आहेत, तर आपण चोपड्यापासून ते इथे फैजपूर पर्यंत अशा ज्या ठिकाणी आपल्याला व्यवस्था मिळत आहेत त्या ठिकाणी आपण निवास